पाऊस भरपूर पडतोय त्याच्यामुळे मला राहवलं नाही, म्हटलं थोडा वेळ गॅलरीत पाऊस बघत राहूया. खूप छान वाटतं इथे बसल्यावरती. आज भरपूरच पाऊस आहे, त्याच्यामुळे म्हटलं थोडा वेळ श्रिया आतमध्ये झोपले, स्कूलवरून आल्यावर दमते थोडीशी. म्हटलं झोपत नव्हती ती, पण रात्री पण लवकर झोपायला मागत नाही, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं झोपवावं. मग माझी पुढची कामं, संध्याकाळचा स्वयंपाक आहे तो मला करायला जरा बरं पडेल. आता हा पाऊस पडतो त्याच्यामुळे म्हटलं थोडा वेळ इथे बसते. चहा घेतला मी, इथेच बसून चहा घेतला. शूट करायचं होतं पण कॅमेरा लावेपर्यंत मग तो चहा थंड होऊन जातो, त्याच्यामुळे मग काय मजा येत नाही चहा प्यायला. मी खूप चहा लवर आहे. चहा मला आवर्जून संध्याकाळी आणि सकाळी 2 टाईम चहा लागतो, त्याच्यामुळे मग चहा घेतला, थोडा वेळ बसले आणि आता जाते डायरेक्ट जेवण करायला. दिवाबत्ती करते आणि जेवण करते. हेअर वॉश केला आहे परत एकदा. मी आधी म्हटल्याप्रमाणे थोडंसं स्वतःकडे लक्ष देणार, त्याच्याप्रमाणे आज मी वेगळं जरा ट्राय केलं आहे हेअर्सवर. आणि मग श्रेया स्कूलला गेल्यावर हे सगळं करते, त्याच्यामुळे लेट होतो. मग त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने वॉश करून घेतले हेअर्स आणि मग आता बसले मस्त निवांत. आणि श्रेया झोपले, त्याच्यामुळे पटकन मला जेवण करून घ्यायचं आहे. आज आहे बुधवार, त्याच्यामुळे आहे मच्छी जेवायला. तर मग करत घेते मी जेवण. चला तुम्ही पण माझ्यासोबत जेवण बनवायला चला. चला दिवाबत्ती करून झाली आणि मग मी लगेच मच्छी करायला घेतली. मच्छी आणून साफ करून मी ती ठेवली होती डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये. आणि त्याच्यानंतर मग असं करायला घेतलं. थोडा वेळ म्हटलं मॅरिनेट करून ठेवते आणि बाकीचं काय करत घेते. लसूण वगैरे काय मी साफ करून ठेवत नाही, जेव्हा लागतो तेव्हाच मी असा साफ करून ठेवते. तर मच्छीच्या मॅरिनेशनसाठी फक्त मी मीठ टाकते. सुरुवातीला मीठ टाकलं ना की छान सगळीकडे सगळ्याला लागतं, नाहीतर सगळ्याच्या सोबत टाकलं की अर्धीकडे लागतं अर्धीकडे नाही लागत असं होतं. त्याच्यामुळे सुरुवातीला मी पहिले सगळ्या पापलेटने आतून बाहेरून छान असं मीठ लावून घेतलं. त्याच्यानंतर चिंच आहे तिचा कोळ काढून घेतला, पाणी टाकून त्याचा कोळ काढून घेतला आणि मग चिंच टाकून घेतली. प्रत्येक मच्छीला मी चिंच वापरते. चिंच वापरली की मग त्याला असं वैसपणा वाटत नाही, छान लागतं, चिंचेचा स्वाद पण छान येतो. त्याच्यानंतर मग मी बेसिकच मसाले टाकून घेतले, अगदी हळद आणि मसाला वगैरे, आणि ते सुद्धा छान कोट करून घेतले. जास्त काही मसाला टाकला नाही मी, कारण का आमच्यातलंच श्रियालासुद्धा खायचं होतं. जास्त मसाला टाकला की मग तिला ते तिखट लागतं आणि मग ती खात नाही, त्याच्यामुळे मग मला वेगळं बनवायला लागतं. त्याच्यामुळे मी आमच्यातच थोडासा मसाला कमी टाकला की तिचं होऊन जातं, म्हणजे तेच तिला दिलं तरी पण ती खाते. त्याच्यानंतर मग मी थोडंसं मॅरिनेट होईल पण म्हणून मग मी लसूण साफ करत घेतला. आणि त्याच्यानंतर म्हटलं की श्रियाला उठवावं, की जास्त वेळ झोपली तर मग रात्री परत झोपणार नाही, म्हणून मी तिला आता उठवायला घेतलं. आणि हे असं झालं, तिला उठायचं नव्हतं बिलकुल, म्हणजे झोप लागलेली तिला गाढ, म्हणून तिला उठायचं नव्हतं. आणि उठली आता आणि मला अशीच त्रास देते, अशी मला उचलून घ्यायला सांगत होती. तर नंतर मी म्हटलं की थोडीशी बस ना माझ्या साईडला, मी इथेच आहे माझ्याजवळच बस. तर ती रेडी झाली आणि मग बसली. आणि मग तिला अजून जाम येतं, कारण का झोपेतून उठल्यावर तिला भूक लागली होती. म्हणून म्हटलं तुला काहीतरी खायला देते, तू तिथे जाऊन बस ना हॉलवर सोफ्यावर TV बघत बस वगैरे. तर ती अजिबात ऐकायला मागत नव्हती. आणि मला असं झालं की मी थोडासा आधी जो टाईमपास केला, चहा वगैरे गॅलरीमध्ये घेत बसली, ते का घेत बसली, पटकन घेतला असता, घेतला असता, टाईमपास नसता झाला आणि माझं जेवणसुद्धा अर्धमुर्ध झालं असतं. तर असा मला पश्चाताप होतो की थोड्या वेळाने की पटपट मी थोडासा जरी टाईमपास केला की असा सगळा वेळ वाया जातो. आणि आता ही श्रियाची अशी
मध्ये मध्ये लुडबुड चालू आहे. त्याच्यामुळे असं वाटलं की बाबा मी पटपट थोडंसं करायला पाहिजे असं. त्याच्यानंतर मग मी तिथेसुद्धा गॅसवर मच्छी फ्राय करायची होती, म्हणून म्हटलं थोडीशी लांबच, कारण का अगदीच गॅसच्या जवळ नको, कुठे ती पटकन हात वगैरे वळवला तर चटका लागू शकतो, असं काही होऊ शकतं. मला खूप तिच्यावर लक्ष ठेवून राहायला लागतं, कारण का इकडे झाली, इकडे उडी मारली तरीसुद्धा पडू शकते, थोडीशी या साईडला आली तरी थोडं काही चटका वगैरे लागू शकतो. तिचं असं होतं, मग बोलत होती की ती मला हे फिश नाही खायचं, त्याला मसाला आहे. तर मग मी सांगत होती तिला की नाही, तो फ्राय केला ना की मसाला तो कमी होऊन जाईल तिखट. त्याच्यानंतर मग ना मी रस्सासुद्धा घालत घेतला. असं बेसिकच सगळं लसूण टाकला आहे त्याच्यावरती. वाटण बिटण मला काय आवडत नाही, घातलंच तर एखादं टोमॅटो फोडणीत किंवा मग वाटण करून घालते. असा पटकन असा रस्सा फोडणीला देऊन घेतला. त्यात पण मग तिला तिथं बसून कंटाळा आला. मम्मी मला बघायचं कसं बसं तिला मनवलं आणि हॉलमध्ये तिला टी व्ही लावून दिला. तेव्हा ती कुठे शांत झाली आणि तिथे बसायला गेली. त्याच्यानंतर मग मी घेतली मच्छी फ्राय करत. मस्त तव्यामध्ये तेल टाकलं आणि मी मॅरिनेशन करताना लसूण नाही टाकलं. थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकते मी, पण विसरली मी घाईगडबडीत. आणि मग असा सुद्धा लसूण टाकला ना की तो छान क्रिस्पी क्रंची होऊन जातो फिश फ्राय होईपर्यंत. आणि काही जणांना तर लसूणच आवडतो, मलासुद्धा लसूण मच्छीतला खायला फार आवडतो, कारण का छान क्रिस्पी झालेला असतो. खूप छान वाटतं दाताखाली आल्यावर. थोडंसं हिंगसुद्धा टाकून घेतलं आणि मॅरिनेट करत ठेवलेल्या मच्छीला असं थोडंसं परत हे करून घेतलं, म्हणजे सगळीकडे मसाला पोचून दिला त्याला. आणि परत मग हे छान असं मॅरिनेट चांगलं झालं होतं. थोडा वेळ म्हणजे अगदी 20 मिनटं वगैरे झालं असेल. मच्छीमध्ये मसाला छान मुरला होता आणि मस्त फ्राय करायला ठेवलं. एकीकडे म्हटलं सगळं जेवण होतं आहे, भात झाला आहे, चपाती दुपारचीच आहे तीच घेणार आहोत खाऊन. आणि त्याच्यानंतर भात रस्सा होतो आहे माझा आणि मच्छी फ्रायसुद्धा रेडी झाले, छान मस्त वरून कोथिंबीर वगैरे घातले. तर एवढं सगळं झालं आहे. तर म्हटलं थोडीशी भांडी आहेत जेवणाआधीची, चहाची वगैरे, ती पटकन घासून घेते, म्हणजे काय होईल जेवल्यानंतर मला थोडासा भांड्यांचा लोड तेवढा कमी होईल. कारण का श्रियाचं मध्ये मध्ये बघितलं ना येणं चालू असतं, त्याच्यामुळे माझी कामं आत्ताची थोडी डिले होत जातात. आणि मग श्रियाचे पप्पा आलेले आहेत आणि मग मी त्यांना छान असं जेवण वाढून घेत आहे. सो व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. प्लीज सबस्क्राईब तेवढं करून घ्या आपल्या चॅनलला. नवीन आहे मी, मला सपोर्टची गरज आहे, प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि पापलेट वगैरे कसं झालं आहे ते मला, कसं दिसतंय झालेलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. छानच झालं होतं, आम्ही खाल्लं. सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छानशा एका व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत टाटा, बाय बाय.